उजनी अपडेट 7 जुलै. भीमा आणि नीरा खोऱ्यातला आज सकाळपर्यंतचा मागील 24 तासातला पाऊस आणि वरील धरणांची स्थिती आपण पाहतोय. मागील 24 तासांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस भीमा नीरा खोऱ्यामध्ये नोंदवला गेला. तर मुळशी धरण जे आहे तिथं 420 मिलीमीटर पावसाची नोंद होती. तर पवना प्रकल्पावर 426 मिलीमीटर पाऊस हा आज नोंदवला गेला. आपण उपखोरे निहाय पाऊस पाहूयात. गोड उपखोऱ्यातल्या पिंपळगाव जोगे धरणावर 116 मिलीमीटर पाऊस आणि माणिक डोहवर 99, एडगाववर 59, वडजवर 93, डिंबेवर 78, गोडवर 41 मिलीमीटर, विसापूरवर 8 मिलीमीटर, याचबरोबर चिलेवाडी प्रकल्पावर 92 मिलीमीटर, भीमा उपखोऱ्यातल्या कळमोडीवर 128, चासकमानवर 98, भामा आसखेडवर 109 मिलीमीटर, वडिवळे प्रकल्पावर 234, आंध्रावर 214, पवनावर 426 इतक्या मिलीमीटर पावसाची नोंद आहे. कासारसाई धरणावर 155 मिलीमीटर पाऊस आज नोंदवला गेला. त्याचबरोबर मुळा मुठा उपखोऱ्यात मुळशी धरणावर 420 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. टेमघरवर 199, वरसगाव 240, पानशेतवर 258, खडकवासला प्रकल्पावर 100 मिलीमीटर पाऊस झालाय. नीरा खोऱ्यातल्या गुंजवणीवर 197, नीरा देवघरवर 158, भाडघरवर 184, वीरवर 40 मिलीमीटर तर नाझरेवर 75 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. उजनीवर 3 मिलीमीटर, सीना कोळेगाव प्रकल्पावर 11 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. दरम्यान वरची जी भीमा नीरा खोऱ्यातील धरण आहे त्याची आपण स्थिती पाहूयात. पिंपळगाव जोगे धरण जे आहे ते अद्याप 0% स्थितीत आहे. माणिकडोह हे 18.57% भरलंय. एडगाव 43.59% भरलंय. वडज 55%, डिंबे 23% भरलंय. गोड 0% आहे. विसापूर 13.62, चिलेवाडी 64%, कळमोळी 100% भरलेला आहे. चासकमान 36.14, भामा आसखेड 53.35, वडिवळे 84.53, आंध्रा 59.86, पवना प्रकल्प 55% भरला. कासारसाई 96.23%, याचबरोबर मुळशी धरण जे आहे ते 47% भरलंय. टेमघर 16.67, वरसगाव 36%, पानशेत 59.41%, खडकवासला 62.92, नीरा खोऱ्यातील धरण गुंजवणी 36%, नीरा देवघर 42.67, भाडघर 29.58%, वीर 53.53% भरलाय. उजनी वजा 20.21% आहे. सीना कोळेगाव प्रकल्प हा वजा 4.92% अशा स्थितीत आहे. दरम्यान 1,46,000 क्युसेक उजनीमध्ये दौंडवरून पाणी मिसळते. वरच्या धरणातून जे पाणी सोडलंय त्यामध्ये कळमोडीमधून 6,759 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे. वडिवळेमधून 6,720, कासारसाई पाणी सोडण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आज संध्याकाळपर्यंत उजनी प्लसमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जाते.